बुलेटिनची सुरुवात आताच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने करतोय। धनंजय देशमुखांच्या वक्तव्याच्या संदर्भातली महत्त्वाची बातमी आहे। उद्या 10 वाजता टॉवरवर चढून आंदोलन करत स्वतःला संपवणार असल्याचा गंभीर इशारा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी सरकारला दिलेला आहे। हत्येचा तपास योग्य पद्धतीने होत नसल्याचा आरोपही त्यांनी केलाय। तसंच माझ्या देखील जीवाला धोका असल्याचा दावा धनंजय देशमुखांनी केलेला आहे। वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावा अशी मागणी त्यांनी केलेली आहे। तर मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब उद्या टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे। दरम्यान याच अनुषंगाने संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे तेही आपण पाहूयात। जर ह्या आरोपीला मोक्का अंतर्गत मोक्का आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे मोबाईल टॉवर त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो। त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील। माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीने मारला गेला नाही। तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपवून घेणार आहे। तर स्वतःला संपवणार असल्याचा इशारा धनंजय देशमुखांनी सरकारला दिलेला आहे। तर वाल्मिक करारवर देखील मोक्का लावा अशी मागणी करत मस्साजोगचे ग्रामस्थ आणि देशमुख कुटुंब उद्या टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे। याच अनुषंगाने देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांच्यासोबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विकास मान यांनी। नेमकं त्यांनी म्हटलंय तरी काय आपण ऐकूयात। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 1 महिना उलटलेला आहे आणि याच आरोपी जे असतील त्यांच्यावरती कठोर शासन व्हावं यासाठी आता धनंजय देशमुख यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। आपल्याबरोबर स्वतः आहेत दादा, कशा स्वरूपाचं उद्याचं आंदोलन असणार आहे आणि का तुम्ही हा पवित्रा घेतला? आम्ही काही आव्हान करून जर देखील आम्हाला कुठली माहिती भेटत नाही, आम्हाला जे आम्ही सगळे पुरावे दिलेत, आमच्याकडे जे FIR आहेत सगळे उलटे सुलटे कामं करून ते जर आम्हाला कुठेतरी एक आरोपीला विशिष्ट आरोपीला बाहेर काढलं जात आहे तर आमच्या जीवाला प्रचंड भीती आहे। ह्यांच्याकडं अब्जो रुपयाची माय आहे। आमच्या सगळ्या गावानं आंदोलन केलेलं आहे, सगळ्या गावांना न्याय मागितलेला आहे। ह्या सगळ्यांच्या जीवाला धोका आहे आणि माझ्या कुटुंबियाला धोका आहे। मग ह्यांचा धोका हे बाहेर येऊन आम्हाला मारायची वाट बघण्यापेक्षा आपण स्वतःला संपवले तर काय वाईट आहे त्याच्यात। म्हणून जे मोबाईल टॉवर आहे तिथं वरती चढून मी स्वतः तिथून उडी मारणार आहे। कोणाविरुद्ध असणार आहे? कारण की कुठल्या व्यक्तीला याच्यामध्ये आरोपी केलं जावं असं मागलं? खंडणी ते खून प्रकरणातील सगळे दस्तावेज, सगळे पेपर हे सगळ्यांकडे आहेत। पोलीस स्टेशनमध्ये आहेत, CID ऑफिसरकडे आहेत, SIT ऑफिसकडे आहेत। आम्हाला कुठलाच काही मेळ लागू देत नाहीत किंवा आमचे 100 प्रश्न आहेत त्याचे उत्तर अजून एकही दिलं नाही। आम्ही विचारतो वारंवार, त्याचं एकही उत्तर दिलं जात नाही। तर ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही जे करायलात न्याय मागायलात ते फक्त एक काहीतरी आपलं बिना जिम्मेदारीचं काम आहे। म्हणून आम्हाला न्याय पाहिजे। मी पहिल्या दिवशी म्हणतो न्याय, आज पण न्याय मानतो, पण आज जे सगळ्या गोष्टी घडल्यात त्यावर हा माझा निर्णय आणि मी निर्णयाला ठाम आहे। मी कुठल्या उद्याचं आंदोलन कसं असणार आहे? साधारण किती वाजता तुम्ही इथे जाणार आहात आणि आंदोलन? मी 10 वाजता जाणार सकाळी। मी 10 वाजता जाणार सकाळी। कोण कोण सहभागी होतील याच्यामध्ये? सहभागी माझं कुटुंबीय आहे, बाकी गावकऱ्यांचा काही निर्णय अजून मला काही माहीत नाही। विकास माने, लोकशाही मराठी, बीड, मस्साजोग। तर उद्या टॉवरवर चढून स्वतःला संपवणार असल्याचा इशारा आता संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी सरकारला दिलेला आहे। या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य होत नसल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आणि सरकारकडे मागणी देखील केलेली आहे। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आपल्याशी जोडले जातात, त्यांच्यासोबत आपण चर्चा करूया। सचिनजी, अत्यंत गंभीर असा हा विषय आहे, कारण या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य दिशेने होत नाहीये, म्हणून आता संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी स्वतःला संपवण्याचा इशारा दिलाय। उद्या सकाळी 10 वाजता ते टॉवरवर चढून आंदोलन करणार आहे। सरकारकडे त्यांनी मागणी केलेली आहे वाल्मिक कराड याला देखील मोक्काच्या अंतर्गत कारवाई करा, मात्र त्या संदर्भात त्या हालचाली होताना त्यांना दिसत नाहीये। पर्यायी त्यांनी आता हे टोकाचं पाऊल उचलण्याचा इशारा दिलेला आहे। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? दुर्दैवी आहे आणि मला असं वाटतं की जे काही बीडमध्ये चाललेलं आहे ते शिसारी आणणार आहे। कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे उडाले आहेत। हे महाराष्ट्र आहे का बिहार आहे अशा तऱ्हेचं चित्र आता दिसतंय आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालणारी घटना त्या ठिकाणी घडली आहे, कुठल्याही तऱ्हेची शंका नाही। आणि त्यानंतर ज्या पद्धतीनं आरोपींना, गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न होतोय, वाचवण्याचा प्रयत्न होतोय,
हे देखील महाराष्ट्राला शोभादायक नाही. आणि त्यामुळे संतोष देशमुखांचे जे बंधू आता त्यांनी आता ज्या पद्धतीनं आता ही पाऊल उचलण्याचा प्रयत्न करतायत किंवा आंदोलन करतायत, हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ते गृहमंत्र्यांचं, मुख्यमंत्र्यांचं अपयश आहे. आणि म्हणूनच त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झालं तर त्याची जबाबदारी पूर्णपणे सरकारची असणार आहे, याच्यात काही शंका नाही. अगदी सचिनजी, धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. तुमची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमाताई अंधारे जोडल्या जातात. सुषमाताई, गंभीर विषय आहे, कारण संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी आता स्वतःला संपवण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे, कारण योग्य तपास या प्रकरणामध्ये केला जात नाही असा आरोप देखील त्यांनी केलेला आहे. तुमची प्रतिक्रिया? खरं तर ज्या पद्धतीने आता ती उद्विग्नता जी संतोष देशमुख साहेबांच्या हत्येनंतरची त्यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संपूर्ण कुटुंबियांची दिसत आहे, ती खरंच चिंताजनक आहे. आणि सगळे पुरावे समोर असताना किंवा सगळे सकृतदर्शनी सगळ्या गोष्टी दिसत आहेत, माध्यम रोज नवे व्हिडिओ समोर आणत आहेत आणि मोकाचा जो काही आपण तरतूद सांगतो त्या तरतुदीमध्ये सुद्धा 10 वर्षाचा इतिहास बघून किंवा एकूण जेवढ्या काही केसेस झालेल्या आहेत त्या सगळ्या बघता मकोकाच्या मानकामध्ये लोक बसत असताना सुद्धा त्या यादीमध्ये ते नाव का आलं नाही, हा सवाल त्यांचा अतिशय रास्त आहे. मात्र आमची अपेक्षा असेल, बहीण म्हणून सुद्धा त्यांना विनंती असेल की त्यांनी कुठलंही असं अतिरेकी टोकाचं पाऊल उचलू नये, कारण सरकार इतकं पाषाण हृदयी आहे आणि त्यांच्यासाठी स्वतःचा जीव त्यांनी अजिबात पणाला लावू नये. अगदी सुषमाताई, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद. तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला. मात्र धनंजय देशमुखांनी सरकारला इशारा दिलाय, उद्या सकाळी 10 वाजता टॉवरवर चढून आंदोलन करेल आणि स्वतःला संपवेल. त्यांनी नेमकं काय म्हटलं आपण पुन्हा एकदा ऐकूया. आरोपीला मोका अंतर्गत मोका आणि 302 मध्ये खुनाच्या आरोपाचं नाही घेतलं तर उद्या 10 वाजतापासून माझं एक वैयक्तिक माझ्या कुटुंबाचं असं आंदोलन असेल की जे टॉवर आहे, मोबाईल टॉवर, त्यावर जाऊन मी स्वतःला संपून घेतो. त्याचं कारण असं आहे की हे जर आरोपी ह्याच्यातले सोडले तर उद्या हे पण माझा खून करतील. माझ्या भावाला पण वाटेल की चला आपला भाऊ स्वतः संपला, त्याला पण थोडं समाधान वाटेल की अशा पद्धतीनं मारला गेला नाही. तर मी सगळ्यांना सांगतो की उद्या माझं 10 वाजता कुटुंबाचं टावरवर चढून मी मला संपवून घेणार आहे. धनंजय देशमुखांचं हे वक्तव्य देखील आपण ऐकलेलं आहे. उद्या मी स्वतःला संपवेल असा इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली पाटील आपल्याशी जोडल्या जात आहेत. रुपालीताई, लोकशाही मराठीमध्ये तुमचं स्वागत. धनंजय देशमुख आता व्यथित झाल्याचं पाहायला मिळतंय, कारण या संपूर्ण प्रकरणाचा तपास योग्य रीतीने होत नसल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यांनी आता या संदर्भात उद्या सकाळी 10 वाजता आंदोलनाचा इशारा दिलाय आणि मी स्वतःला संपवून घेतो असं देखील त्यांनी भावनिक होऊन सांगितलेलं आहे. तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया? धनंजय देशमुख यांनी यांचे भाऊ संतोष देशमुख गमावलेले आहेत. ते दुःख शब्दात व्यक्त करण्यासारखं नाही, कारण का त्यांची जी हत्या झालेली आहे त्याने संपूर्ण महाराष्ट्र खरं निशब्द झालेला आहे, कळवळलेला आहे. मुळामध्ये धनंजय देशमुख यांना फक्त एवढीच विनंती करायची की ज्या पद्धतीने अजित पवार साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी सांगितलेलं की एकाही गुन्हेगाराला सोडणार नाही आणि त्यांना मकोका लावणार, त्या पद्धतीने ती कारवाई करण्यात आलेली आहे. मी पुन्हा सांगते की ते जे दुःखात आहेत त्याच्यामध्ये त्या दुःखाच्या ह्याच्यातनं त्यांना वाटतंय की बाबा कोण कोण अजून आरोपी आहेत, तर त्याचा तो तपास चालू आहे. जोपर्यंत त्याच्यात जे आरोपी येत नाही त्यांना तो गुन्हा त्यांच्यावर तो मकोका लावता येत नाही. हे कायद्याने या सगळ्या गोष्टीने आपलं राज्य संविधानाने चालणार आहे. त्यामुळे ज्यांच्यावर आरोप झालेले आहेत, जे तपासामध्ये दोषी सापडलेत, ज्यांचे पुरावे सापडलेत, त्यांच्या सगळ्यांवर सरकारने मकोका लावलेला आहे. त्यामुळे देशमुख भाऊंना एवढीच धनंजय भाऊंना विनंती असेल की असं भावनिक होऊन तुम्ही तुमच्या घरातले एकमेव कर्ता पुरुष आहात, तुमच्यावर संपूर्ण फॅमिलीची तुमचा भाऊ नसल्यामुळे जबाबदारी आहे, तर भावनिक न होता आरोपींना कशा पद्धतीने कडक कारवाई मिळेल हे प्रयत्न त्यांनी जरूर करावे, परंतु स्वतःचा त्रास होईल असं काही करू नये असं माझं एक त्यांना. रुपालीताई, तुमची अत्यंत महत्त्वाची प्रतिक्रिया पोहोचलेली आहे. तुर्तास धन्यवाद.
तर उद्या टॉवरवर चढून आंदोलन करत स्वतःला संपवणार असल्याचा इशारा आता धनंजय देशमुख यांनी सरकारला दिलेला आहे। तर बीडमध्ये हे आंदोलन केलं जाईल। आपले प्रतिनिधी विकास पाने आपल्याला अधिकची अपडेट देत आहे। विकास, उद्या 10 वाजता ते आंदोलन करणार आहे। नेमकं कशा पद्धतीचं हे आंदोलन असेल आणि खरं तर ते आता व्यथित झाल्याचं पाहायला मिळतंय। त्यांनी लोकशाही मराठी सोबत बोलताना देखील प्रतिक्रिया दिली आहे। शुभम, बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग हे गाव आहे सरपंच संतोष देशमुख यांचं। याच मस्साजोग गावामध्ये या ठिकाणी धनंजय देशमुख जे सरपंच देशमुख आहेत त्यांचे हे भाऊ आहेत धनंजय देशमुख यांच्या माध्यमातून हे आंदोलन जे आहे ते केलं जाणार आहे। कारण की या संपूर्ण प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये आतापर्यंत जवळपास 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। विकास काही वेळासाठी थांबवतोय। काँग्रेसचे नेते अतुल लोंढे आपल्याशी जोडले जात आहेत। अतुलजी, महत्वाची बातमी आहे, उद्या टॉवरवर चढून स्वतःला संपवणार असा निर्वाणीचा इशारा खरं तर व्यथित होऊन धनंजय देशमुखांनी सरकारला दिलेला आहे। कारण या संपूर्ण प्रकरणामध्ये योग्य रीतीने तपास होत नाहीये, पोलीस आम्हाला योग्य ती माहिती देत नाहीये, गावकऱ्यांना योग्य ती माहिती देत नाहीये, असं वक्तव्य संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांनी केलं आणि उद्या सकाळी 10 वाजता ते हे आंदोलन करणार आहे। तुमची महत्वाची प्रतिक्रिया? याचा अर्थ स्पष्टपणे हा होतो की धनंजय देशमुख, त्यांचं कुटुंब आणि जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आंदोलन महाराष्ट्रामध्ये होत आहे त्या जनतेनी विश्वास ठेवलेला नाही आहे, किंवा असं म्हणता येईल की ही फार मोठे अपयश देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून आहे ते अपयशी ठरलेले आहे। एवढ्या 1 महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाला। वाल्मिक कराडला जेव्हा वाटलं तेव्हा तो सरेंडर झाला, त्याच्यानंतर त्यांच्या इच्छेप्रमाणे लोक सरेंडर झाले। आणि मी आता बघत होतो संदीप क्षीरसागरांचं असं म्हणणं आहे की वाल्मिक कराडपर्यंत तपास गेला की तपास तिथे थांबतो। देवेंद्र फडणवीसांनी विश्वास गमावलेला आहे लोकांचा, आणि देवेंद्र फडणवीसांना किती विश्वास गमावलेला असला तरी नैतिकता ही बीजेपीच्या पक्षामध्ये आहेच नाही की आपण राजीनामा दिला पाहिजे, बाजूला झालो पाहिजे। आपण असताना तपास होत नाही, पूर्ण महाराष्ट्र पेटलेला आहे, एवढा अमानवीय खून झाल्यानंतर आपण न्याय देऊ शकत नसेल तर मग आपण कशाला सत्तेमध्ये बसला आहात? काही नैतिक अधिकार आला नाही देवेंद्र फडणवीसांना सत्तेमध्ये बसण्याचा। अगदी अतुलजी, तुमची महत्वाची प्रतिक्रिया बातमीच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तुर्तास पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळतोय। शिर्डीमध्ये अमित शहांची